हां सर, विजय JNM नर्सिंग स्कूलच्या वतीने आपण ही काय रॅली आता काढलेली आहे आणि काय संदेश दिला आहे तुम्ही पथनाट्याद्वारे? श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विजय JNM नर्सिंग स्कूल याच्या माध्यमातून आम्ही चिडिया या प्रकारचं एक पथनाट्य इथं आम्ही सादर केलेलं आहे। याच्यामध्ये महिलांवर होणारे जे बलात्कार आहेत, जे देशावर आपल्या फार मोठं एक संकट आपण त्याला म्हणू, जे देशावर आहे, जे राज्यावर आहे, हे बलात्कार प्रकार हे कुठंतरी थांबले पाहिजे। याच्यासाठी शासनाच्या वतीनं, मग तो केंद्राचा असो राज्याचा असो, देशामध्ये कठोर कायदा याच्यासाठी लागू झाला पाहिजे। या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा इथं प्रयत्न केलेला आहे आणि हे गंभीर बाब आहे। याच्यासाठी शासनाने याची गंभीर दखल घेऊन एक कठोर कायदा, मी तर म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चौरंगा एक प्रथा होती, ती चौरंगा इथं पुन्हा एकदा अंमलात आणावी अशा पद्धतीची मी इथं विनंती शासनाला आणि कायद्याला करत आहे। काय काय केलं तुम्ही? आम्ही हे पथनाट्याच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या मार्गातून आम्ही इथपर्यंत गांधी चौकामध्ये आम्ही कॅन्डल मार्च काढलेली आहे। याच्या माध्यमातून आमचा हा सर्व विद्यार्थी स्टाफ, शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून हे कार्यक्रम इथं घेतलेला आहे। काय तुम्ही ही रॅली काढलेली आहे, काय संदेश दिला आहे, काय म्हणणं आहे आपलं? सर, विजय JNM नर्सिंग कॉलेजच्या वतीने आम्ही आज इथे समाजामध्ये होणाऱ्या महिलांवरच्या, मुलींवरच्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हा कॅन्डल मार्च मोर्चा काढलेला आहे। दंडावरती आम्ही काळी फीत बांधून या ज्या काही घटना होत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या पथनाट्याच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे की आता ह्या नर्सिंगच्या मुली आहेत, कामासाठी बाहेर पडणार आहेत, कोणती ड्यूटी त्यांना लागणार आहे हे माहिती नाही। जर याच मुली सुरक्षित नसेल तर तुम्हाला आरोग्य सेवा आम्ही कशी पुरवणार? आज ही वेळ कोलकातामध्ये आहे, बदलापूरमध्ये आहे, तशीच ही वेळ आमच्यावरती पण येऊ शकतोय। ही आम्ही सुरक्षित नाही आहेत, यासाठी आम्ही हा मोर्चा काढून या ज्या घटना होत आहेत त्याचा जाहीर निषेध करतोय आणि सरकारला एवढीच विनंती करतोय की जे काही बलात्कारी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे। आपण आता ही काय रॅली काढली आणि काय जाहीर निषेध केला आहे? मी साबळे सुहानी लक्ष्मण, दादासाहेब शिक्षण प्रसारण मंडळ विजय JNM नर्सिंग स्कूल अंतर्गत आज आम्ही महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ही कॅन्डल मार्च रॅली काढली होती। कॉलेजपासून गांधी चौकापर्यंत ही रॅली आज आम्ही लोक जनजागृतीसाठी ही रॅली आम्ही काढली होती। त्याद्वारे आम्ही लोकांना जागृत करण्यासाठी नाट्यकृत्य बसवले होते, ते सादर केले। काय वाटतं तुला, कठोर कायदा झाला पाहिजे, अन्याय होत आहेत मुलींवर दररोज? सर, समाजामध्ये एखादा म्हणजे लव्ह मॅरेज झालं तर लोक त्यांवर म्हणजे असं सगळं बहिष्कार करतात, समाजातून म्हणजे तिरस्कार करतात। परंतु दिवसांदिवस एकोपाठ एक महिलांवर अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, तरी यावर समाज जागृत नाही। समाजाला याची काही चिंता नाही, महिला सुरक्षित नाहीत।